स्क्वेअर लेग मध्ये पाठवला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 2 धावा येतात राजूच्या बॅट मधून. राजू आणि रोशन हे दोन सलामीवीर आपण पाहतात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा. चांगली सुरुवात इथे फुल टॉस चुकीची लेन त्यावरती अगदी फलंदाज राजू तुटून पडला आणि बॉलला फेकून दिलाय 6 धावांसाठी. या स्पर्धेचा हा पहिला धमाका पहिला षटकार राजूच्या बॅट मधून. धमाकेदार सुरुवातीत करत असताना तांबई गाव संघ पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्या परंतु त्यानंतर अगदी पाहिलं चुकीचा लाईन आणि लेनचा चेंडू फुल टॉस होता त्यावरती फुल टोल वसूल करण्यात आला. इथे हा चेंडू चांगला आहे अवे फ्रॉम दी बॉडी अगदी बॅट्समन पासून दूर चेंडू ठेवण्यात आला. कमबॅक करत असताना गोलंदाज विशाल षटकारानंतर डॉट बॉलला वापसी करत असताना गोलंदाज विशालला पाहतात. डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या 8 वरती. हा देखील फटका दमदार आहे. बॉलचा स्लॅट मध्ये जरूर आला परंतु इथे उंची जास्त अंतर कमी आणि त्यानंतर अगदी मिड विकेट लंगरला मात्र कॅच. चांगली सुरुवात जरूर केली होती परंतु त्यानंतरचा पुनरुगमन त्यानंतरचा कमबॅक इथे विशालचा चांगला राहिलाय आणि पहिला धक्का लागतोय तानगाव या संघाला फलंदाज बाद. अगदी आज पहिला दिवस स्पर्धेचा खरं तर 11:30 मात्र पहिला चेंडू फेकण्यात आलाय. अगदी वेळेवरती सामने कंप्लीट वेळेवरती सामने मात्र इथे सुरू केले जातात. खरं तर ही चांगली बाब म्हणावी लागेल. दोन्ही संघाचा मी मनापासून आभार व्यक्त करेन कारण की जो दिलेला वेळ होता अगदी त्याच वेळेवरती दोन्ही संघ उपस्थित आहेत. दोन्ही संघांचा कौतुक पुन्हा एकदा. पहिला धक्का इथनं 8 या धावसंख्येवरती लागलाय आणि आता नवीन खेळाडू मैदानामध्ये सूरज. यानंतर नेक्स्ट मॅच फणसवाडी आणि आदिवासी वाडी असेल. ते दोन्ही संघांना आम्ही विनंती करू आपण लगेच इथे रिपोर्टिंग करायची आहे. इथे देखील फटका फसलाय. अगदी आपण मात्र लॉंगरला खेळणार आहेत. इथे चुका होत नाहीयेत. लगातार मात्र कॅच जज केली जाते आणि तब्बल हा दुसरा धक्का लागतोय तानगाव संघाला. फलंदाज सूरज ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये गेला होता त्याच पावली त्याला मैदानही सोडावं लागेल. अगदी शून्याचा चष्मा घालत असताना मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. लगातार 2 बॉल वरती 2 धक्के लागले गेले. सुरुवात विशालने थोडी खराब केली होती परंतु त्यानंतर त्याचा कमबॅक पुनरुगमन हा भरपूर चांगला पाहायला मिळतोय. लगातार 2 विकेट या ठिकाणी आपण पाहत आहेत. संघ सुरुवातीला अडचणीमध्ये सापडला की काय असं म्हणावं लागेल तानगाव संघाला. आता इथनं चांगला खेळ पुन्हा एकदा करावा लागेल परंतु गोलंदाज विशाल विकेट हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक या पहिल्याच ओव्हर मध्ये होईल का मात्र पाहावा लागेल. नवीन बॅट्समन महेशला पाहतात. इथे हा चेंडू चांगला आहे. यस बॅट्समन इथे बाद आहे. या स्पर्धेत मात्र पहिल्याच मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतो पहिली विकेट हॅट्रिक आणि महेशला देखील परतावं लागेल. डॅगआउट मध्ये सातत्याने धक्के आणि धक्के लागले जातात. तो चल न व्हावा अशी स्थिती सध्या पहिल्याच ओव्हर मध्ये. फलंदाज बाद. अगदी आपण ही स्पर्धा YouTube लाईव्ह पाहता ग्रामीण टेनिस
दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती अर्जुन. पहिलाच बॉल दिशापासून भरकटलाय. पंचांचा इशारा. लेग स्टिकच्या पलीकडचा हा चेंडू वाईट चिकून करतायत पंच. एक अवांतर धाव मिळाली आणि अवांतरच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 9 या धाव फलकावरती. यॉर्कर लेंथ हेलिकॉप्टर म्हणून खेळायचा होता परंतु बॅटन बुद्धा संपर्क नाहीये. चेंडूवरती वेग होता परंतु बॅटन बुद्धा संपर्क नव्हता. डॉट बॉल. लगातार विकेटचा सिलसिला सुरू झाल्यानंतर आपण पाहतात सध्या तरी तानाई गावा संघ अडचणीमध्ये सापडलाय. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये किमान 30 ते 35 धावा बनवून आली. बरी इथे फटका चांगला परंतु इथे आपण पाहता लॉंग बीट करून बॉल चाललाय सरळ सीमोशीच्या पलीकडे. एक टोका घेऊन चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती आहेत. इथे फुलटॉस बॉल फटका फसला परंतु अगदी नॉर्मल मध्ये अगदी चेंडू आपण पाहतायत एकेका जागी मात्र विसावलाय. पूर्णपणे अर्जुनने प्रयत्न केले परंतु अगदी इथे आपण पाहतायत 1 रन्स कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 14 धावा धाव फलकावरती. चांगली सुरुवात पुन्हा एकदा करत असताना दोन्ही टीम्स. फटका चांगला आहे. अगदी सॉफ्टने ड्राईव्ह केलाय. विजयपदा फटका सजवल्यापर्यंत इथे डीप मध्ये थोडीशी मिसफील परंतु रोनाची संधी आणि इथनं ह्या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. 16 धावा. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या होत्या 8 धावा आणि आतापर्यंत याही ओव्हरमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आपण डाऊनचा खेळ. लोबा फुल टॉस होता हा चेंडू परंतु दिशा इथे आपण पाहताय थोडासा बरकटलाय. ऑब्जेक्टच्या बाहेरचा चेंडू. पंचाने लगत दर्शवलं की हा चेंडू खराब आहे. अर्थातच एक अवांतर धाव मिळेल वाईटच्या स्वरूपामध्ये. 17 धावा ऑन बोर्ड. फ्रंट फुटचा वापर जरूर केला होता परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही. कमबॅक करत असताना इथे आपण पाहतात गोलंदाजाला अजून एक डॉट बॉल. षटक क्रमांक 2 सुरू आहे. अजूनही या षटकातील 1 बॉल मात्र शिल्लक राहिलाय. 1 टू गो. इथे फटका चांगला आहे. अगदी गॅप मध्ये बॉल पाठवला. एक्स्ट्रा टेबल आपण बघा खेळाडू पोहोचतात. अगदी इथे आपण बघतात करून आले होते परंतु जोपर्यंत चेंडूवरती येतील उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावा इथं कंप्लीट आहेत आणि पंचांचा इशारा देखील ओव्हर समाप्तीचा पाहता पाहता 2 षटक इथं कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली सुरुवात. खरं तर कॅल्क्युलेट क्रिकेट इथं खेळलं जातं. सिंगल डबल त्यानंतर एखाद मोठा फटका आल्यानंतर ते चांगली धावसंख्या होऊ शकते. उत्तम उदाहरण आपण पाहतात तानगाव संघाच्या वतीने. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 8 आले होते परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आपण पाहतायत चांगल्या आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 8 धावा परंतु सेकंड ओव्हरमध्ये तब्बल 11 धावा आल्यात. धावा होत आहेत मैदानाच्या आत. अगदी आता खेळपट्टी देखील तापली. जेव्हा जेव्हा खेळपट्टी तापते तेव्हा नक्कीच धावांचा पाऊस होताना आपण पाहता आणि या ठिकाणी आपण पाहतात सध्या धावा होत आहेत. पहिली मॅच आहे. पहिला उद्घाटनीय सामना आपण पाहतात. आज पहिला दिवस आणि ही पहिली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते या 2 संघाच्या दरम्यान. अर्थातच तानाई गाव विरुद्ध आंबेवाडी हे 2 मात्र नामांकित संघ आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाज आंबेवाडी टीम कडून करलला पाहता.
चला मॅच स्टार्ट करायचा. मॅचचा रिथम तोडू नका. तिसरा षटक गेम ऑन. इथे फटका चांगला गॅपमध्ये बॉल ढकलला डीप मध्ये आपण बघायचं. खेळाडू आहेत धावेश त्याच्याकडे झाले चूक. मात्र ही सोपी चूक होते. अगदी हातातला चेंडू होता परंतु जज करता आला नाहीये आणि त्यानंतर चेंडू मात्र अगदी भावेशला बीट करून सीमा पार जातोय. 4 धाबा 4 धाबा येत आल्यात. खरं तर मिसफील्ड आणि मिसफील्डच्या या 4 धाबा. इथे देखील फटका चांगला बॅटच्या वेटारमध्ये परंतु डीप मध्ये खेळाडू आले होते. शेवटच्या मुमेंटला मात्र आपल्या हाताचा पेसारा तिथे फुलवला आहे आणि चेंडू मात्र आतमध्ये ढकलला. चांगली फिल्डिंग त्यातील पाहिजे विशाल होते. विशालच्या माध्यमातून ही चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी या चेंडूवर तर असं वाटलं होतं की 6 धाबा आहेत परंतु त्याच वेळेला विशाल तिथे आल्याने चांगली फिल्डिंग केली. जवळजवळ आपल्या टीम साठी मित्र म्हणेन 4 धावा वाचवल्या. 4 धावा सेव्ह केल्या परंतु मागच्या चेंडूवरती 4 धावा गमवल्या होत्या. त्याचा हा चेंडू इथे वेट अँड वॉच पाहिला आणि त्यानंतर सोडून दिले. चांगला निर्णय मित्र म्हणेन इथे फलंदाज रोशन यांचा. या चेंडूवरती आपण बघायचं अगदी खरा चेंडू आहे म्हणजे जे अवांतर धावा मिळेल. अवांतरच्या मदतीनं टीमची टोटल 26 धावा. फुलर लेंथ होता अगदी सॉफ्ट आणि ते आपण बदल ड्राईव्ह केले. 20 मध्ये बॉलला पाठवले इथे मिसफील्ड रनाची संधी आणि इथे खराब थ्रोपैकी म्हणावे लागेल. सध्या तरी आपण पाहतात जर का कलेक्शन केलं असतं तर इथे विकेट जरूर मिळाले असते आणि दोघांमध्ये पार्टनरशिप सुद्धा चांगली पाहायला मिळते रोहित आणि रोशन मध्ये. पुन्हा 2 धावा आल्यात. 28 धावा फलकावरती. शफल झालाय आपण बघत क्रॉस बॅक बॉल अगदी पाठवलाय. फाईल रिझर्व मध्ये चेंडू जाईल अगदी गॅप मधून सीमेच्या बाहेर. 4 धावा. अगदी या ओव्हर मध्ये धावा आणि धावाच पाहायला मिळतात. चौकारच्या मदतीने 32 धावा फलकावरती आहेत. आता आपण बघत तांका संघ पुन्हा या मॅच मध्ये ए होताना पाहायला मिळतोय. सन्मानजनक धावा संख्या आतापर्यंत फलकावरती सजवण्यात आलेली आहे. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका फसलाय. झेलची संधी मिळवणारा खेळाडू आहेत. इथे जजमेंट चुकीचं आणि त्यानंतर कॅच ड्रॉप. क्रिकेटमध्ये कॅचला भरपूर महत्व देत आहेत कारण की कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच असं समीकरण सातत्याने म्हणतो परंतु या ठिकाणी सोपी कॅच ड्रॉप होते. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मात्र 2 धावा मिळतील. 34 धावा फलकावरती. सध्या तरी चांगल्या स्थितीमध्ये तानाई गाव संघाला पण पाहता. सुरुवात जरूर थोडी खराब झाली होती परंतु त्यानंतर सलामीला आलेला फलंदाज रोशन चांगली बॅटिंग करतोय. रिवर्सचा फटका दुधारी तलवार बॉलला पाठवलाय डीप बॅक ओपन स्कोर लेग सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. या ठिकाणी फटकेबाजी. 3 षटक इथनं कंप्लीट झाले. 4 षटकांचा सामना आहे. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 38 धावा इथनं कुठून काढल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8 धावा परंतु त्यानंतर येणाऱ्या 2 ओव्हर मध्ये तब्बल 30 धावा कुठून काढल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सलामीला आलेला फलंदाज रोशन शेवटपर्यंत थांबलाय आणि थांबलाय का त्याचं उत्तर मात्र तो देतो मैदानाच्या आत. अप्रतिम बॅटिंग. तिसऱ्या ओव्हर मध्ये तब्बल आपण पाहताय 19 धावा आल्यात. 3 चौकार 3 डबल आणि 1 वाईट अशा रीतीने तब्बल 19 धावा फलकावरती म्हणजेच तिसऱ्या ओव्हर मध्ये आल्यात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा फलकावरती. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज भावेशला पाहता. बॉल आहे प्लस एक रनआउट परंतु एक आमंत्रण मिळेल आणि स्ट्राईक पाहिजे होती रोशनला आणि ती स्ट्राईक मात्र
फुलटास आहे अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु यष्टांचा मागे आपण पाहतायत यस पंचांचा इशारा नऊचा आलाय हाईट फक्त इथे जास्त आहे नो बॉल नो साठी रिव्ह्यू आहे का पंच नो साठी चेक करायचं आहे ना की रनआउट रनआउट अगदी ते चेक केलं जात आहे जर का कॅमेरा अँगल मध्ये आला असेल तर नक्कीच रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचेल जर का इथे कॅमेरा अँगल मध्ये आला नसेल तर पंचांचा निर्णय हे अंतिम असेल पंच आपला सॉफ्ट सिग्नल आपण कळवायचा आहे यस परंतु या ठिकाणी चेक केलं गेलं आणि फलंदाज मात्र बाद आहे पॉपिंगच्या बाहेर फलंदाज रोशनला मात्र परतावं लागेल डगआउट मध्ये फलंदाज इथे बाद आन्सरला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटांबद्दल संपर्क नाहीये ते मागच्या चेंडू न होता परंतु इथे खरं तर आपण पाहतोय फ्रीवेटचा चेंडू होता त्यावरती मोठा फरक खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु चेंडू डॉट आला स्ट्राईक वरती कौशल आणि 9 सेकंड वरती कुशाल आपण पाहता आन्सरला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा आणि त्यानंतर अगदी हा चेंडू मात्र यष्टांवरती आदळतोय हे आपण पाहतात प्ले डाऊन होतात बॅटर कौशल यांना देखील मैदान सोडावं लागेल अगदी ज्या प्रकारे आपण पाहतात दोन्ही टॉप ऑर्डरचे फलंदाज राजू आणि रोशन जसे बाद झाले तिथनं हे संघ खरं तर पुन्हा एकदा आपण पाहतात डगमगत असताना आणि सातत्याने विकेटच्या सिलसिलेतनं पुन्हा एकदा सुरू झालाय आतापर्यंत तब्बल 6 विकेट अगदी या ठिकाणी मिळवले ते म्हणजेच आंबेवाडी संघाने धाबा फलकावर जाऊन पाहतात 40 धाबा स्टार्ट वरती सुजन आहेत पहिला चेंडू खेळत असताना फटका चांगला अगदी दापोटी बॉल ढकललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आलेत परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला हातमध्ये जरूर ढकललाय चांगलं फिल्डिंग 2 धाबा तर कम्प्लीट आहेत परंतु तिसराचा प्रयत्न आणि तिसरा देखील धाव संहितासाठी कम्प्लीट यस 1 शॉट म्हणजे 2 धावा असेल आणि ते मेहनत चांगली केली परंतु 2 धावा मिळतील या ठिकाणी 1 शॉट रन 42 धावा फलकावरती स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज जरूर होती परंतु इथे रनची संधी आहे
चेंडू वाईड होता, परंतु त्यानंतर नो बॉल नंतर आलेला मात्र डॉट नंतर विकेट, पुन्हा 2 धावा आणि आता पुन्हा डॉट. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अगदी या षटकात कमबॅक करण्याचं काम गोलंदाज भावेश करतो. या ओव्हरमध्ये आपण पाहतात सुरुवातीला खराब चेंडू जरूर विसरले, परंतु त्यानंतर इथे कमबॅक चांगला राहिला. तर अगदी पहिल्या इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. आदिवासी वाडी विरुद्ध फणसवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. आपण टॉस इथे करणार आहोत. आउटसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आपण पाहतो डॉट बॉल आणि इथे षटक क्रमांक 4 देखील संपले. 4 षटकांच्या खेळानंतर पहिल्या सत्रात समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तांबडी गाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 42 धावा फलकावरती आणि 43 धावसंख्येचा टार्गेट मात्र उभा करून दिला तो म्हणजे आंबेवाडी संघासमोर. तर इथे आपण व्यासपीठावरती वळणार आहोत. मान्यवरांचा इथे आपण मान सन्मान करणार आहोत. खरं तर
सीधा आपण पाहता सलामीची जोडी यशवंत आणि कृष्ण हे दोन सलामी वीर तब्बल 43 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी गेला. पहिलाच बॉल शॉर्ट आपलेन आणि तिथे आपण पाहतात अगदी क्रॉस बॉडी बॉलला फायनल क्षेत्रामध्ये पाठवलं. परंतु या पहिल्याच बॉलवरती 2 धावा वसूल करत असताना इथे पुन्हा एकदा आपण पाहतात बॅट्समॅनला अगदी पुन्हा एकदा फायनल लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु हा चेंडू पंच मला सांगतात की वाईट बॉल आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी होती मैदानाच्या. तर चला लगेच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तर तिसऱ्या पंचाची मागणी होती. इथे लाईव्ह चेक केलं जाईल. आता यापुढे जर गोलंदाजी थ्रो सापडले तर इथे लगेचच लाईव्ह इथे चेक केलं जाईल आणि अगदी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण करूनला पाहतात. उरलेश्वरचा चेंडू फटका फसला. जेलची संधी जेल महत्वाचा, परंतु इथे जजमेंट मात्र करता आलं नाहीये. शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप इथनं पाहायला मिळेल. पुन्हा 2 धावा, 2च्या मदतीने 5 धावा दाखवण्यावरती पहिला चेंडू 2, त्यानंतर वाईड होऊन आता पुन्हा एकदा 2 धावा, म्हणजेच 2 बॉलवरती 5 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली पाहायला मिळते. सिंगल डबलने देखील तुम्ही हा सामना जिंकू शकता आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्या आंबेवाडी संघ दाखवतोय. फटका इथे बंद आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर धावा मिळतील 4 4 4 चौका. धमाकेदार सुरुवात यशवंत करत असताना पुन्हा एकदा शॉट ऑफ, पुन्हा एकदा शॉटबॉल. आता मात्र बॉल करतोय हवाई सफर. पुन्हा एकदा यस 6 धावा मिळतील. आधी चौकार, परंतु त्यानंतरचा हा बिग हिट षटकार. धमाकेदार सुरुवात आंबेवाडी संघ करत असताना षटकाराच्या मदतीने 15 धावा डाफलकावरती अप्रतिम बॅटिंग. सुरुवात चांगली पाहायला मिळते. स्वप्नवत सुरुवात. तब्बल 43 धावा इथनं चेस करायच्या आहेत आणि 43 धावांचा पाठलाग मात्र उत्तम रीतीने पूर्ण करतात. इथे यष्टीरक्षक करतोय चुका. बॉल चांगला होता, परंतु यष्टीरक्षकांनी केलेली ही चूक भरपूर महाग इथनं ठरू शकते. अगदी न खाता पिता येते आपण पाहतात. 4 धावा मिळतील, त्या म्हणजेच आंबेवाडी संघाला. पहिलाच षटक. भरपूर महागडी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसऱ्याच बॉलवरती झेल उडाला होता यशवंतचा, परंतु झेल फार कठीण होता. प्रयत्न चांगले केले होते, परंतु तदनंतर आपण पाहतात मॅच मध्ये सातत्याने आतिषबाजी करत असताना यशवंत. आता हा चेंडू राजू सध्या दिशापासून भरकटतात. एक अवांतर चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अजून एक एक्स्ट्रा धाव इथनं मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीनं 20 धावा दाफलकावरती. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहतात आतापर्यंत मित्र म्हणेन अर्धा रस्ता पार केला. वेल बिगिनिंग इज हाफ डन. कामात पाण्याची मागणी होती मैदानाच्या. चला लगेचच पाणी पोहोचवायचं. पाच ड्रिंक्स ब्रेक होणार नाही हे देखील लक्षात ठेवायचं. परंतु जेव्हा तुम्हाला पाण्याची आवश्यकता लागेल तेव्हा तुम्ही पंचांना सांगा. पंच थेट आमच्यापर्यंत कळवतील. लगेच
आदिवासी वाडी विरुद्ध फणसवाडी या दोन संघांमध्ये पुढचा सामना पाहायला मिळेल. ती देखील मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. खरं तर सर्वच संघांनी मात्र केलेला प्रवास इथपर्यंत आपण पाहता, परंतु आता मैदानाच्या आत त्यांना चांगला खेळ करावा लागेल. जो मेहनत करेल, जो चांगला खेळ करेल तो नक्कीच जिंकेल. आणि ज्या ज्या संघांचे सामने आहेत त्या सर्व संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊयात. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सूरज. पहिल्याच ओव्हर मध्ये 21 धावा. आता उर्वरित समीकरण राहिले येणारे 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धावा संख्येची गरज आहे. 43 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये अर्धा रस्ता पार झालाय, परंतु अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. इथनं सातत्यामध्ये तुम्हाला कंजूस गोलंदाजी करावी लागेल. 18 चेंडू 22 धावा देखील इथे बनवायच्या आहेत. परंतु क्रिकेट आहे, अप अँड डाऊन, चढ उतार सातत्याने क्रिकेट मध्ये नेहमीच आपण रंग बदलताना आपण पाहिलेत. ऑन साइडला उडवलाय, फटका इथे दमदार आहे. डीप मध्ये खेळाडू फक्त पार करतील आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, पंचांचा इशारा, नो बॉल, ओव्हर स्टेपिंगचा हा चेंडू आणि तदनंतर यस कीपर यस नो बॉल आहे. कीपर बॉल कदाचित इथे दिला नसेल, त्यामुळे मित्र म्हणेल हा नो चेंडू. सोने पे सुहागा, नो +6, 7 धावा इथे मिळत. फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथं कमबॅक करत असताना गोलंदाज सूरज डॉट बॉल. पहिला चेंडूवरती नक्कीच चुका झाला होता, तो म्हणजेच फिल्डिंग मध्ये, परंतु आता कमबॅक करत असताना मॅच सोपी झाली. आता इथनं येणारे 17 चेंडू आणि 15 धावा संख्येची गरज आहे. चेंडू जास्त, धावा कमी आहेत. एकतर्फे हा सामना म्हणावा लागेल, वन साइड सामना. इथे शॉर्ट लेंथ, अगदी सरळ शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. सध्या तरी यशवंत एका हत्ती किल्ला लढवतो या मॅच मध्ये. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार आले, 1 चौकार देखील आलाय आणि चांगली स्कोरिंग इथे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा देखील चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा. पुन्हा एकदा पंच करत असताना धाबा कमी आहेत. इन्व्हेस्टमेंट जरूर चांगले केले होते, परंतु पहिल्याच ओव्हर मध्ये भरपूर सारा खर्च खेळण्यात आला आणि आता मात्र आपण पाहतायत सातत्याने चुकीच्या लाईन आले लेंथ वरती गोलंदाजी. व्हाईट बॉल एक अवांतर धाव मिळाले. 29 रन्स, 29 धावा धाव फलकावरती. शॉर्ट ऑफ बॉल फटका फसला. मिडलला खेळाडू आहेत, झेलची संधी, परंतु झेल इथे जजमेंट करता आला नाहीये. बनसी होती त्या ठिकाणी, कॅच त्यांना जज करायची होती. ते या ठिकाणी ते सांगतात की जणू काही सूर्य किरण डोळ्यावरती आले होते आणि तेच इथे सांगतायत, परंतु डोक्यामध्ये कॅप होती, टोपी होती, तरी देखील मित्र म्हणेल कॅच ड्रॉप होते. 30 धावा फलकावरती, अजूनही 13 धावा संख्येची गरज. पुन्हा एकदा फटका फसला, जयची संधी आहे. पुन्हा
छोटा प्ले चेंडू झेलची संधी सातत्याने मात्र बंसीकडे चेंडू जातो. आतापर्यंत 4 ते 5 वेळा मात्र त्याच रिझन मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग मात्र आपल्या स्पर्धेचा नियम आहे. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग ड्रेस कोड मात्र अनिवार्य राहील. एकच शेवटचा बॉल 1 to go. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी चांगला चेंडू. यस या ठिकाणी बॅटची एज आणि यष्टांचा मात्र कॅच कनेक्ट करण्यात आले आणि ज्या खेळाडूने एका तर्फे हा सामना आपल्या बाजूने केला तो फलंदाज आता मैदानाच्या बाहेर अर्थातच यशवंत बॅक टू दी पॅव्हिलियन. मोठा धक्का लागतोय आंबेवाडी संघाला फलंदाज बाद. त्याच दरम्यान आपण पाहतात शिवराम मिरकुटे आणि अनिल मिरकुटे आणि राजेश वाघमारे या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. अनिल मिरकुटे शिवराम मिरकुटे आणि राजू वाघमारे या सर्वांनाच विनंती असेल आपण यायचं. या स्पर्धेत आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धा आपली आहे आणि आपल्या स्पर्धेत मनपूर्वक स्वागत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा जर पाहिलं तर 33 धावा झाल्यात. आता उर्वरित समीकरण राहिले ते म्हणजे देणारे 12 चेंडू आणि 10 धावा संख्येची गरज. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क होते रोशन. मात्र रोशन एक नवीन अशी किरण घेऊन येईल का या मैदानाच्या आत. हा षटक जर चांगला इथे आला तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरुज्जीवन तानाईगाव इथे करू शकतो. येणारे 12 चेंडू आणि 10 धावा संख्येची गरज आहे. याच पहिला चेंडू इथे आपण पाहतात रोशन यांचा पहिला चेंडू मात्र वाईट पाहायला मिळतोय. कवांतर धाव. त्याच दरम्यान शिवराम मिरकुटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं आपल्या स्पर्धेत. त्यानंतर अनिल मिरकुटे आणि राजू वाघमारे यांना विनंती असेल आपण देखील या. इथे शॉट आपले गॅपमध्ये बॉल पाठवला पुन्हा एकदा फायनल क्षेत्रात चेंडू सीमा पार 4 धावा चौकार. अगदी एकतर्फी हा सामना. मात्र आंबेवाडी संघ आपल्या बाजूने करत असताना त्याचा एकमेव कारण यशवंतनं या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आणि तिथनं खरं तर मॅचला खरं तर आंबेवाडी संघाला इथनं मजबूत स्थिती मिळाली आणि तिथनं हा सामना आपण पाहत आंबेवाडी टीमच्या बाजूने झुकत असताना 4 धावा आल्या. तब्बल 38 धावा फलकावरती आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी आपण पाहतोय तिथनं 7 धावा संख्येची गरज आहे. अजून 5 धावा संख्येची गरज आहे. फुलटॉस बॉल झेलची संधी मिडॉनला खेळाडू आहेत. जजमेंट इथे चांगला आहे आणि इथे आपण पाहतात कॅच मात्र कंप्लीट केली जाते. अजून एक धक्का लागतोय. लगातार मात्र दुसरा धक्का आंबेवाडी संघाला. फलंदाज कृष्णा बॅक टू द पॅव्हिलियन.
बॅट्समॅन अर्जुन. मात्र मैदानाच्या आत गेला अर्जुनला मॅच फिनिश करायची होती, परंतु टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू अगदी बॅट्समॅनला बीट करणारा चेंडू. डॉट बॉल. ओव्हरचा विचार केला तर अजून या ओव्हरमधील 3 बॉल शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावा संख्येची गरज. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. अगदी हा चेंडू मात्र विशीप मध्ये पाठवलाय. डीप मध्ये लॉंगर फ्लॅग खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, परंतु एकच धाव. सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं 39 धावा. अजूनही 4 धावा संख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. येणारे 8 बॉल आणि 4 धावा संख्येची गरज. 8 बॉल मध्ये 4 पाहिजेत. एक मोठा फटकाला सामना फिनिश होऊ शकतो, परंतु इथे आपण पाहताय सध्या गोलंदाज अर्जुन. नक्कीच हा चेंडू चांगला लाईन मध्ये फेकायचा होता, परंतु हा चेंडू पंच दर्शवतात की लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि व्हाईट बॉल. एक अवंतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल आणि आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. या ठिकाणी अजय मला सांगतात की 40 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला उडवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि सामना फिनिश. बिग हिट करत असताना मॅच फिनिश केले. एक फिनिशर टच देण्यात आलाय अर्जुन यांच्या माध्यमातून. चेंडू सीमा पार. षटकार. सामना जिंकलाय आंबेवाडी संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक तानाईगाव संघ. नक्कीच आपले आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आपला पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खर तर ज्याने अप्रतिम बॅटिंग केली. सलामीला येत असताना आपण पाहता त्याच्या बॅट मधून 2 षटकार, 1 चौकार अशा रीतीने आपण पाहता त्याच्या